मालेगाव इथं 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी जो निकाल आहे तो आता हाती आलेला आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी जे आहेत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। परंतु या घटनेनंतर हा जो काही निकाल समोर आला त्यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत। या घटनेकडे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग आणि यांच्यासह 7 आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि एकूणच या संपूर्ण घटनेला हिंदू दहशतवाद म्हणजे भगवा दहशतवाद असा कुठेतरी रंग देण्याचा प्रयत्न यामध्ये केला गेलेला आपल्याला दिसून आला। परंतु यामध्ये जे काही निष्कर्ष न्यायालयाच्या निरीक्षणातून जे काही समोर आलेले आहेत त्यामध्ये सरकारी पक्ष जो आहे तो या प्रकरणामध्ये आरोप जे आहेत जे काही आरोप केले गेले म्हणजे ज्या पद्धतीनं हा बॉम्बस्फोट घडवून आणला गेला, जी बाईक या बॉम्बस्फोटामध्ये वापरली गेली ती साध्वी प्रज्ञा सिंग यांची होती असं सांगितलं जात होतं। यामध्ये जे RDX वापरलं गेलं ते RDX कर्नल पुरोहित यांनी जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंगमध्ये असताना ते मिळवलेलं होतं असे आरोप करण्यात आलेले होते। त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं पंचनामा करण्यात आला म्हणजे एकूणच या तपासामध्ये जे काही निष्कर्ष काढले गेले, जी काही निरीक्षणं नोंदवली गेली त्यामध्ये आरोप सिद्ध करता आलेले नाहीत आणि त्यामुळे NIAच्या या निकालानं या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। परंतु असं जरी असलं तरी दुसरी बाजू जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मालेगावमध्ये जी घटना घडली त्यामध्ये ज्या कुटुंबियांचे सदस्य यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला या बॉम्बस्फोटाच्या घटनेमध्ये त्यांच्याशी बोलण्याचा आपण जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी या निकालावर जाहीर अशी नाराजी व्यक्त केलेली आहे। एकीकडे मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष साजरा केला जातोय। थोडंसं तणावाचं वातावरण यावेळी निर्माण झालेलं होतं कारण मालेगावमध्ये 2006 आणि 2008 असे सलग 2 वेळा बॉम्बस्फोटाच्या घटना यामध्ये घडलेल्या आहेत। मालेगाव हे तसं संवेदनशील शहर मानलं जातं, परंतु आजच्या या निकालानंतर पुन्हा अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मालेगावमध्ये आता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। परंतु दुसरी बाजू जर आपण बघितली म्हणजे या निकालाने एकीकडे जल्लोष साजरा होत असताना ज्या कुटुंबियांचे सदस्य या बॉम्बस्फोटामध्ये मारले गेले, ज्यांचा मृत्यू झाला, त्या कुटुंबियांकडून मात्र या प्रकरणी जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि आता ही सर्व कुटुंब जे आहेत ती एकत्रितपणे येऊन या मुस्लिम संघटनांकडून या निकालाला आव्हान दिलं जाऊ शकतं अशी शक्यता देखील निर्माण झालेली आहे। परंतु या सर्व घटनेमधून एक प्रश्न यामध्ये निर्माण होतोय की नेमकं जर हे आरोपी निर्दोष होते तर मग या घटनेमधले खरे आरोपी कोण? मग ते अजूनही मोकाट आहेत का? मग तपास यंत्रणाचा कुठंतरी यामध्ये अपयश आहे का? हा प्रश्न देखील यामध्ये निश्चितपणे आता उपस्थित केला जातोय। काही संघटनांनी देखील हा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे। मग हे जे आरोपपत्र दाखल झालेलं होतं 2008 मध्ये जो बॉम्बस्फोट घडला यामध्ये जे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं होतं त्या आरोपपत्रामध्ये जे काही आरोप ठेवण्यात आलेले होते मग ते कृत्रिम होते का, ते खोटे होते का, ते तयार केले गेले होते का, ते कोणी तयार केले, या संपूर्ण प्रकरणावर आता संशय व्यक्त केला जातोय। दुसरीकडे जर आपण बघितलं तर ही झाली एक बाजू। 2006 मध्ये देखील म्हणजे मालेगावमध्ये 2006 मध्ये शबे बारातच्या दिवशी देखील एक भीषण असा साखळी बॉम्बस्फोट झालेला होता। ज्या पद्धतीनं 2008चा बॉम्बस्फोट झाला तो बाईकमध्ये बॉम्ब ठेवला गेला असं सांगितलं जात होतं। 2006 मध्ये जो बॉम्बस्फोट झाला तो सायकलमध्ये बॉम्ब ठेवलेला होता आणि साखळी पद्धतीनं हे बॉम्ब ठेवले गेले। शबे बारात हा एक मोठा सण असतो मालेगावमध्ये। या दिवशी बडा कब्रस्तान या भागामध्ये मुस्लिम बांधव जातात आणि त्या ठिकाणी नमाज अदा केली जाते आणि ज्यावेळेस नमाज अदा करून ज्यावेळेस हे मुस्लिम बांधव बाहेर पडत होते त्याच वेळेस प्रवेशद्वारावरच हे साखळी बॉम्बस्फोट घडले होते आणि त्यावेळेस 31 जणांचा मृत्यू झालेला होता। ही घटना सांगण्यामागचं कारण असं की 2008चा म्हणजे आजचा जो निकाल मालेगावचा समोर आलेला आहे त्यामध्ये ज्या पद्धतीनं जे आरोपी होते त्यांना निर्दोष सिद्ध केलं गेलं त्याच पद्धतीनं 2006च्या बॉम्बस्फोटामध्ये सुद्धा NIAनं क्लीन चिट दिलेली होती आरोपींना आणि त्यांना देखील निर्दोषत्व सिद्ध केले गेले होतं। म्हणजे दोन्ही घटनांमध्ये आरोपींचा ज्या निकालाची जी आहे ती पुनरावृत्ती झाल्याचं आपल्याला दिसतंय। 2006 मध्ये जी घटना झाली त्यामध्ये जे आरोपी होते नुरुल हुदा, शब्बीर अहमद, रईस अहमद, सलमान फारशी, फरोक मुकदमी, शेख मोहम्मद अली, आसिफ खान, मोहम्मद जाहीर, अब्रार अहमद
अशी ही आरोपींची नावं होती आणि ही आरोपी देखील कालांतरानं जामिनावर यांची सुटका करण्यात आली आणि त्यानंतर 2016मध्ये 2006च्या बॉम्बस्फोटाचा जो निकाल आला त्यामध्ये देखील तपास यंत्रणेनं त्यांना क्लीन चिट दिली होती. त्यामुळे आता कुठेतरी एकूणच तपास यंत्रणेकडून ज्या पद्धतीनं तपास केला जातोय त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. खरं म्हणजे यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी यामध्ये हा न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत न्यायव्यवस्थेने हा निकाल दिला असं जरी सांगितलं जात असलं तरी मग प्रश्न हा निर्माण होतो की या घटनेमागचे मग मूळ सूत्रधार कोण आणि मग ज्या पद्धतीनं हे आरोपपत्र ठेवलं गेलं ते कशाच्या आधारावर तयार केलं गेलं हा खरं म्हणजे आता संशोधनाचाच विषय आहे. परंतु 2006चीच पुन्हा एकदा 2008च्या या निकालानं पुनरावृत्ती झाल्याचं आपल्याला दिसून येतं. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.